2 दिवस आधी आदूबाळ, ज्यांना आम्ही ठाकरेही आता म्हणणार नाही, त्यांनी आमच्या कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल काही गैर वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज युवासेना रस्त्यावर उतरलेली आहे। आदित्य ठाकरे हे जे आहेत त्यांनी त्यांचे बाबांचे संस्कार, म्हणजे ज्यांना टोमणे सम्राट म्हटलेलं जातं या महाराष्ट्रात, त्यांचे संस्कार घेतले, पण ते त्यांच्या आजोबांचे संस्कार घेण्यात चुकलेले आहेत आणि ते कोणत्याही लायकीचे राहिलेले नाही आहेत। आणि आमचे साहेब जे दिवस रात्र काम करतात त्यांना बोलायची एवढी त्यांची आता कुवतही राहिलेली नाही आहे, पण तरी ते कुठेतरी त्यांचं तोंड चालवतात आणि त्यासाठी त्यांना युवासेनाच काफी आहे त्यांना हे उत्तर द्यायसाठी। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आमच्या साहेबांवर कधीच बोलावं नाही। आमच्या साहेबांनी बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत आणि त्यासाठी युवासेना जे आहे ते सतत साहेबांच्या पाठीशी उभी राहील आणि आदित्य ठाकरेंसारख्या जे गैरवर्तन करणार असतील त्यांना उत्तर देण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असेल। त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात आज एक आंदोलन करण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे त्यांनी खालच्या दर्जाची टीका ही सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या विरोधात केली होती। खरं बघायला गेलं तर त्यांनी जो शब्द वापरला नीच कृत्य हे कोणाचं आहे तर त्यांच्या स्वतःच आहे। दिशा सालियन प्रकरण असेल, कोविड काळातील घोटाळे असतील, म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारे यांची टोळी आणि ते दुसऱ्यांवर असे शब्द वापरतात, ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे। त्यांना भान राहिलेलं नाही आहे ते कुठले शब्द वापरतात, कुठली भाषा करतायत। लोकांची कधी सेवा केलेली नाही, काय केलेलं नाही, लोकांना त्रास दिलेला आहे। त्याच्यामुळे असे शब्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी वापरले, ते आम्हाला पटलेलं नाही आहे, कोणालाच पटणार नाही, म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला। त्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी म्हणत असतात आणि ते दाखवून देत असतात, ते नेहमी आपल्या कामातून बोलत असतात। ते सहसा कोणावर टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडत नाहीत, परंतु की या लोकांना जी सत्ता गेल्यामुळे जे एक यांच्याकडे सांगायला काही कामं नाही आहेत, त्यामुळे फक्त खालच्या पातळीवर टीका करणं। आता यांच्याकडे राहिलेत कोण? एक तो राऊत, ज्याला कोण विचारत नाही, आणि एक अंधारे मॅडम। यांच्या नेतृत्वात हे आदूबाळ काय शिकणार? हेच शिकणार। ह्याच्या पुढे जाऊन यांना कामं करायची तर यांची हिंमत नाही किंवा जनतेसाठी उतरायची हिंमत नाही। जो माणूस जनतेसाठी उतरतोय त्याच्यावर एवढ्या खालच्या पातळीची ही लोक टीका करतात आणि याच्यासाठी युवासेना नाही, हा सामान्य जनताच त्यांना उत्तर देईल। आत्तापर्यंत यांनी सुधारायला पाहिजे होतं। जी आहे नाही शिल्लक सेना जी राहिली आहे ना, ती अशा वक्तव्यामुळे राहिलेली शिल्लक सेना पण संपेल।